ठीक आहे, तुम्हाला लास्ट महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांनी आपापल्या प्रभागामध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आपण सध्या उभे आहोत प्रभाग क्रमांक 10 मध्ये. प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आता नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. आपण विरोधी पक्षनेता आणि माजी महापौर आहेत. आपण काँग्रेसचं अनेक वर्षापासूनचं दिग्गज नेते म्हणून काम करतात. काय सांगाल का प्रभाग क्रमांक 10 मध्ये? प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासाठी सगळं आम्ही पक्षाच्या माध्यमातून आदरणीय अमितजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून ह्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये विकासाची कामं जवळपास 31 ते 32 कोटी रुपयाची कामं ह्या मागटल्या 9-9.5 वर्षामध्ये करू शकलोय. आणि आमचा अजेंडाच तो आहे की जे आम्ही केलोय आजपर्यंत या वार्डामध्ये जे काही आम्ही विकासाची कामं केलो त्या विकासाच्या कामाच्या जोरावर आम्ही नागरिकांना आमच्या मतदार बंधू भगिनींना आम्ही मतदान मागत आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा बुद्धिजीवी वर्ग आहे, सुशिक्षित वर्ग आहे, शिकलेला वर्ग आहे. आणि ही जी लोक आहेत ह्या लोकांना काय लागतं तर ह्या लोकांना विकास लागतो. आणि विकासाचा दृष्टिकोन ठेवून जी कोणी कामं करत आहेत, उदाहरण आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची 4ही नगरसेवक छान प्रकारे आम्ही काम करू शकलो. आणि त्याच जोरावर आम्ही लातूर महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये आम्ही इथं पक्षाकडनं उमेदवारी मागितलेली आहे. त्याच जोरावरती आम्ही नागरिकांना मतदान मागतोय. तुम्ही सांगतात की तुम्ही विकासाच्या कामावर मतदान मागतात, पण तुमच्या पक्षातलेच असंख्य नगरसेवक विकास करायचे म्हणून पक्षांतर करतात. त्याचं काय काय सांगाल? ही एक गोष्ट लक्षात ठेवा. संबंध देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आणि त्यात लातूर काही वेगळं नाहीये. कारण हे लातूर हे महाराष्ट्रात येत आहे. आणि तुम्ही बघितलात तर आज सकाळी एकाचा गमजा आहे तर दुपारी एकाचा गमजा आहे, सायंकाळी एकाचा गमजा पडतो गळ्यामध्ये. ज्याचा त्याचा त्या भागामधलं समीकरण टाकणे आणि लाभापोटी हे समजा ह्या भागामध्ये काही पर्टिक्युलर लोकांना वाटत असेल की आपण निवडून येऊ शकत नाही या पक्षातनं, त्या गणित असतात, राजकीय गणित. तो विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्या पक्षामध्ये जातोय असं सांगत आहेत ना ते. आता दुसरं काय सांगणार आहे की मला इथं तुम्ही तिकीट देणार नाही, पक्षाने तुम्हाला मान सन्मान पद सगळे दिल्यानंतर पण तेच सांगतोय की तुम्हाला पक्षानं मोठं केलं असं म्हटलं तरी काही वावगं नाही. की आपण पक्षामध्ये जेव्हा आलो तेव्हा माझं उदाहरण घ्या की मी जेव्हा पक्षामध्ये आलो तेव्हा माझं काय होतं. मग पक्षानं मला एवढं मोठं केलं, पक्षानं मला मान सन्मान दिला, पक्षानं मला समाजामध्ये बसवण्यासाठी समाजाचं प्रतिनिधित्व दिलं मला. आणि त्या पक्षानं आपल्याला सगळं मोठं केल्यानंतर आता आपलं इथं पोट भरलंय. आता आपलं पोट भरल्यानंतर काय करतंय माणूस? मग उगाच शेजाऱ्या पाजाऱ्याकडे जायचंय आणि आता मला काहीतरी विकास. मग आजपर्यंत तुम्ही काय केलं? आजपर्यंत तुम्ही काय म्हणजे विकास करू शकला नाहीयेत का? मग तुम्ही विकास करू शकला नाहीयेत म्हणून तुम्ही उगाचच काहीतरी सांगायचं आणि मला विकासाची कामं. ही एक जाणाऱ्याला लोकांना काय म्हणून जाणार? तुम्ही काय तोंड दाखवणार आहे? पक्ष सोडताना सुद्धा लोक विचारतात तुम्हाला की तू पक्ष का सोडलास? तर पक्ष सोडायची हीच कारण की खालून वरून सत्ता आहे, ते असं आहे तसं आहे. तुम्ही आज बघितलात महाराष्ट्रामध्ये तर एक लक्षात घ्या, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 40-45 नगराध्यक्ष निवडून आलेत. तिथे काही लोकांनी विचार केला नाही का विकास होणार नाही का? आता उदाहरणार्थ तुम्ही पंढरपूर घ्या. पंढरपूरमध्ये दोन्ही नगरपालिका बघा वेगळ्या पक्षांकडे आली. काँग्रेस संयुक्त पक्षाकडे गेलेली आहे. त्याच्यामुळे ही जी भाजपनं घुसवलेला अजेंडा आहे, या सत्ताधाऱ्यांनी घुसवलेला अजेंडा आहे हा की विकास करायचंय म्हणून तुम्ही या. आणि लोकांच्या मनावर बघा एक लक्षात घ्या तुम्ही की महाराष्ट्रामध्ये जी सत्ताधारी लोक आहेत ती लोक फक्त समोरल्या पक्षांची माणसं फोडायची आणि महाराष्ट्रभर वातावरण तयार करायचं की आमच्याशिवाय दुसरं कोणीच पर्याय नाही. आणि पर्याय नसल्यामुळे लोकांनी आम्हाला मतदान करावं ही एक हिप्नॉटिझम, एक स्ट्रॅटेजी आहे त्या पक्षाची. आणि लोकांच्या मनावर तसं बिंबवायचं की बघा आता काय करायचंय, सगळेच चालेत, आता काय राहिलंय, ही सगळं वातावरण क्रिएट करणे. आणि त्याच्या आपण काम केलं नाही भाजपवाल्यांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी काम केलं नाही तर लोकांमध्ये असं फैलवणे आणि त्याच्या हिप्नॉटिझम त्यांची दिशाभूल करून अरे काय तो गेला हा गेला, तो गेला हा गेला आणि म्हणून आता कुणीच नाही मग आम्हाला मतदान करा. ही जी प्रक्रिया चालू आहे त्या प्रक्रियावरती ह्याच लातूरकरांनी मात करायचंय. आणि म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला लातूर महापालिकेमध्ये निवडून द्यावं असं मी लोकांना अपील करतोय. आणि लोकांसोबत केलेली चेष्टा आहे
कारण तुम्ही आज मी बघा वार्डात मी म्हणतो आज काम केलोय, आता उद्या मला भारतीय काँग्रेस पक्षाकडनं काहीच मिळणार नाही, लगेच म्हणणार की मला विकासाचं काम करायचं म्हणून पक्ष सोडलाय. हे सगळं प्रोपोगंडा करणे आणि आपलं आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी काही लोक जात आहेत आणि जे जात आहेत त्यांना शुभेच्छा आहेत, जे थांबलेत त्यांना शुभेच्छा आहेत. कोणी विकासाचा काय अजेंडा असणार आहे आपल्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये? प्रभाग क्रमांक 10 मध्ये आज आम्ही एक 80-85% काम केलं. काही भागामधली रस्ते शिल्लक आहेत. उदाहरणार्थ कल्पनानगर मधले 3 रस्ते शिल्लक आहेत. कल्पनानगरचं ग्रीन बेल्ट आहे. आता आपण ज्या भागामध्ये थांबलो तो भाग आहे आपला पद्मानगर आहे. दुर्गा मंदिराच्या हा बाजूचा रस्ता झालाय, दुर्गा मंदिरच्या समोरला रस्ता करायचा आहे, त्याच्या बाजूचा रस्ता करायचा आणि हा जो दुर्गा मंदिराचा जी ग्रीन बेल्ट आहे त्याला डेव्हलप करायचे, हा इकडल्या भागाचा अजेंडा आहे. आमच्या विशालनगर मधले 1-2-3 रस्ते शिल्लक आहेत, त्याची कामं करायची. आणि आम्हाला काशी विश्वेश्वर मंदिर हे आमचं भूषण आहे आमच्या वार्डाचं, कारण त्याची नोंद पुरातन आणि पर्यटन खात्यामध्ये त्याची नोंद झाली आहे आणि त्याचाच विकास आम्हाला वेगळ्या पद्धतीनं आयडियल करायचं की जिथे जेणेकरून महाराष्ट्रातली लोक त्या भागामध्ये यावं. आणि श्यामनगर भाग आहे, तिथली काही रस्ते शिल्लक आहेत. म्हणजे 8 वर्षामध्ये जे काही शिल्लक राहिलंय तो आमचा अजेंडा. आणि याच्यानंतर आमची पॉलिसी आहे की प्रत्येक भागामध्ये या वार्डाचे 4 झोन केलेत. पद्मानगरचा एक झोन केलाय, कल्पनानगर श्यामनगरचा झोन केलाय, विशालनगरचा झोन केलाय, आम्ही इंडियानगरचा झोन केलाय, शारदानगर, असे आम्ही 4-5 झोन केले. आम्ही 4 जण जे कोणी नगरसेवक असतील आम्ही एरिया वाटून घेऊन त्या एरियामध्ये जे काही लोक सामान्य लोक आहेत, निराधार असतील, आमच्या लाडक्या बहिणी असतील, ही जी काही छोटी मोठी कामं जी की लोकांचे वैयक्तिक प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती आम्हाला काम करायचंय. आणि सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये आम्हाला सुख सुविधा निर्माण करून देण्यासाठी म्हणून आम्ही या महापालिकेच्या निवडणुकीला समोर जात आहोत. आणखी काही इच्छुक उमेदवार आहेत आपण तिथे जाणून आपण जो प्रश्न निर्माण केलेला आहे पक्षांतर, त्याबद्दल मी थोडस एक्सटेंड करतो. खरं तर ही लोकशाहीची आपण आता सध्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून आहात. काय आपलं काय प्रभागात सध्या फिरत? आदरणीय अमित भैया देशमुख साहेबांच्या प्रेरणेतनं सल्ल्यातनं आमचे महापौर दीपकजी सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्डामध्ये प्रचंड मोठा विकासाचं काम झालंय. हे काम असंच निरंतर पुढे चालू ठेवण्यासाठी सभागृहामध्ये लोकांचे आवाज चांगल्या पद्धतीनं प्रश्न मांडण्यासाठी आम्ही सुसूचित म्हणून पक्षापुढे आम्ही सामोरे जातोय, निवडणुकीला सामोरे जातोय. आम्हाला उमेदवारी निश्चित केल्यानंतर आम्ही या भागाचा विकास आणखीन वेगानं करणार आहोत. हीच आमची कार्यपद्धती राहणार आहे. पक्षांतर्गत पक्ष सोडून जात आहेत, अडवणूक जास्त होत आहे, तर पक्षाला कुठेतरी विचार करण्याची गरज आहे काँग्रेस पक्ष? नाही, ज्यांची निष्ठाच जर फक्त सत्तेसाठी आहे, लोकशाहीची काही मूल्य असतात किंवा काही संस्कार असतात किंवा काही तुमची विचारधारा असते, ती विचारधारा ज्यांनी मान्य नाहीये असे लोक पक्ष सोडून जात आहेत. ही खरं तर लोकशाहीची प्रथा नाही. म्हणजे तुम्ही एक विचार धरून जर पुढे जातायत आणि आज जर मतदारांना विरोधी पक्षच नाही ठेवायचा तर लोकशाही कशी जिवंत राहणार आहे? सर्व एका बाजूने घेतले समजा भाजपने, ईडीचा, बाकी सत्तेचा दुरुपयोग करून, तर लोकशाही कशी राहणार आहे? भारतामध्ये लोकशाही जीवन ठेवायची असेल तर लोकशाहीमध्ये सर्व पक्ष विचारधारा समसमान त्याचा आदर केला गेला पाहिजे. ते केवळ एका या गोष्टीमुळे फक्त पक्षांतर होत आहे. आणखी काही इच्छुक उमेदवार आपण तिथे जाणून. नमस्कार, मी बालाजी मुस्कावाड, प्रभाग क्रमांक 10 मधून. माझी पत्नी इच्छुक उमेदवार ओबीसी प्रवर्गामधून आहे, सुकेशनी बालाजी मुस्कावाड. या प्रभागामध्ये माझी पत्नी अगोदर नगरसेविका होती आणि त्यावेळेस दीपक सुळ साहेब महापौर होते. तर आमच्या 20-25 वर्षापासून जो आमचा पलीकडला केशवराज शाळेपासला जो रोड आहे मोठा, त्याचा फार महत्वाचा विषय होता. कारण इकडल्या जे 4 गल्ली आहेत तर ह्या श्यामनगर मधून पलीकडे आपल्याला जाता येत नव्हतं. मग महापौर साहेबांनी, सुळ साहेबांनी त्यावेळेस ठराव घेतला की हा रोड आपल्याला मोठा करायला पाहिजे आणि अंतर्गत जे रस्ते आहेत त्या मेन रोडला जोडले पाहिजे. तो फार दिवसाचा प्रश्न सुळसाहेबाच्या माध्यमामधून सभागृहामध्ये तो मंजूर झाला आणि तो रोड पण शारदा कंस्ट्रक्शननी मंजूर केला. त्यामुळे तिथली जनता एवढी खुश आहे सध्या, कारण आम्ही देशमुख साहेबांनी वेळोवेळी आम्हाला मदत केलेली आहे आणि बराचसा निधी दिलेला आहे. आता खासदार पण आपले काँग्रेस पक्षाचेच आहेत. त्याच्यामुळे लातूर शहराला काँग्रेस पक्षाचे आमदार, काँग्रेस पक्षाचे खासदार आणि आमचे माजी महापौर, दबंग महापौर आणि विरोधी पक्ष नेता सुद्धा राहिलेले आहेत. त्यांना ह्या प्रभागाची एवढी जाणीव आहे. काल आता गेल्या विधानसभेला मला आता समन्वयक म्हणून प्रभाग 10 मध्ये उतरलो होतो, तर त्यावेळेस मला प्रत्येक बूथ प्रमुखांना घेऊन बैठक घेतली. तर त्यावेळेस दीपक सुळ साहेबांना असं वाटलं नाही की मी माझी महापौर आहे आणि प्रत्येक घरी कसं जावं किंवा काय करावं.
5:45 आम्हाला फोन यायचा 7ला जायचं असेल तर, आणि आमच्या बूथ प्रमुखासोबत काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यासोबत सगळ्यांना सोबत घेऊन प्रत्येक घरोघरी त्यावेळेस विधानसभेच्या वेळेस आम्ही गेलो. त्यामुळं आमच्या प्रभागामध्ये प्रत्येक घरोघरी आता ओळख आहे आणि आता आम्ही इच्छुक उमेदवार आहोत. पक्षानं आम्हाला कुणालाही उमेदवारी दिली तर प्रभाग क्रमांक 10 मधून आमचे 4ही उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचीच निवडून येणार, ही आम्हाला ग्वाही आहे. की कशामुळं की प्रत्येक घरोघरी आम्ही जाऊन अडीअडचणी त्यांच्या समजून घेतल्या आणि विविध माध्यमामधून दीपक सुळ साहेबांनी, अमित भैया देशमुख साहेबांनी आणि खासदार साहेबांनी आम्हाला निधी दिला. कारण ही सगळी निधी देणारी आमची काँग्रेस पक्षाची मंडळी आहे. त्यामुळे आम्हाला प्रभागामध्ये आणखी कुठं निधी कमी पडला नाही. थोडेसे कामं जसं महापौर साहेब म्हणले किंवा थोडी कामं राहिलेली आहेत, तर खरोखर ती सुद्धा कामं आम्ही पुढं जे काही काँग्रेस पक्षाचे 4 नगरसेवक आमचे प्रभाग 10 मधून येतील तर आम्ही या प्रभागामधून निवडून काँग्रेस पक्षाचे उमेदवार येऊ आणि राहिलेले कामं नक्कीच पूर्ण करू. ही सेवा करण्याची संधी पक्षानं आम्हाला द्यावं, एवढीच विनंती. आणखी काही इच्छुक उमेदवार आहेत आपण त्याचे? नमस्ते, मी कांचन रत्नती पाजनीकर, अनुसूचित जाती महिला गटातून इच्छुक आहे. मागच्या वेळी दीपक भैयाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही खूप कामे केलीत आणि येणाऱ्या काळात आम्ही खूप कामे करणार आहोत. तर हे होते प्रभाग क्रमांक 10 मधील इच्छुक उमेदवार. यांनी सांगितलेलं आहे की आमच्या प्रभागातील जवळपास 85% कामं पूर्ण झालेली आहेत आणि विकासाच्या कामावरच आम्ही मतदान मागत आहोत, अशा पद्धतीचं विधान विरोधी पक्षनेते व माजी महापौर दीपक सुळ यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि या प्रभागात काँग्रेसचाच आज झेंडा फडकेला आणि काँग्रेसचे 4 उमेदवार निवडून येतील अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी व्यक्त केलेलं आहे. विजय कवाळे, नवराष्ट्र, लातूर.